ठीक आहे, प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, मनोरंजन गजराच्या माध्यमातून करूया. ते काय होणार टेन्शन नाही, कारण जिसमें है ना तो सगळी कदम टेन्शन घ्यायचा नाही. आणि हो जरी काय बोललो येऊन तर ते का सकाळपर्यंत जाऊ देत नाही, गॅरंटी. फक्त तुम्ही कार्यक्रम उशीर केला, 11चा टाइम दिला तुम्ही 12 वाजता भाजी चालू झाली असू दे तरी सुद्धा हायवे मॅनेज थोडक्या इंग्लिश होतं. भक्ती कशी असायला पाहिजे? भक्ती आज तुम्ही एवढी भक्ती केला, 4 दिवसाचा कार्यक्रम, भक्ती कशी असायला पाहिजे? भक्ती त्या परशुरामाने केली, वडिलांची आज्ञा ऐकली आणि आईचं मुंडकं छाटलं. वडिलांची आज्ञा, आता ते पोरगे ऐकतं. आणि दुसरं, आईची आज्ञा ऐकली आणि बापाला घरात यायला दिले नाही, तो गणपती भजन. तशी भक्ती पाहिजे. आजकाल तशी भक्ती नाही. मंदिरात जाऊन पाया पडायला सुद्धा वेळ नाही, तर तुम्ही 4-4 दिवस कार्यक्रम करता. खरोखर ते जोरदार तुमच्या मंडळासाठी टाळ्या होईल. आणि तुमच्या मंडळासाठी मी एवढंच सांगेन, सागराचं पाणी कधी ऐकणार नाही, सागराचं पाणी कधी ऐकणार नाही. आणि विठ्ठल रखुमाई सेवा मंडळाने केलेल्या कार्याची महती हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी कधी संपणार नाही, कधी संपणार नाही, कधी संपणार नाही. आमचं महिला मंडळ सुद्धा मत्स्यगंधा काय जेवण बनवलेलं असतो. तुमचा सांगते मी, आमच्याकडे 2-3 जवळजवळ 4 वेळा भात घेऊन खाल्ला. कोणते सांगत नाही म्हणजे काय तुमच्या जेवणात टेस्ट होती. पण 5 वाजता फोन केला आणि मला विचारलं जेवण काय करूया, काय पण करा, आज सोमवार आहे, साधच करा. नाही तुम्ही सांगत ते मासे खाली आपल्याला आवडतं. खरोखर एकदम मत्स्यगंधा महिला मंडळासाठी कार्य झाले पाहिजे. ठीक आहे का? नाच 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 राधी आमचे भाऊ एक गाणं नेहमी म्हणतात, उद्धराया आला तू भक्त जना. जे मित्र आहेत संदीप मोरे, शाहीर संदीप मोरे खेडचे, त्यांनी हे गाणं एवढं फेमस केलं, त्यानंतर भजनी बुवानी ते फेमस केलं. पण अप्रतिम
उद्धाराया आला तू भक्तजना गौरीपुत्र देवा तू दयाघना Ah